आख्यानात जे घडते आहे त्यामुळे तू फार अस्वस्थ झाली आहेस, जाणवतंय मला. ह्याचाच विचार करत असताना मला कैलासात यांची केलेली मानसपूजा आठवली. मला कैलास आठवलं, मानस सरोवर आठवलं आणि आणि आणखी काय आठवले माणसा? मला एक गुहा दिसली. त्यात कोणीतरी होतं आणि त्या क्षणी मला असं वाटलं की आख्यानात जे जे घडतं आहे त्याच्याशी तर याचा काही संबंध नसावा, कारण मी आख्यानाचाच विचार करत होते. निश्चितच ते त्याच्याशीच निगडीत असणार. मात्र त्याचा विचार करण्याऐवजी अजूनही तुझ्या मनात बानूने प्रधानजी आणि लक्ष्मी देवींना नमस्कार का केला याचेच विचार सुरू आहे, हो ना? हो, आणि हे जाणून घेणं माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आख्यानात मला त्याचं मनासारखं उत्तर नाही मिळालं. म्हाळसा, या आख्यानाचं प्रयोजनच मुळात तुला सत्य समजणं असं आहे. केवळ मलाच नाही देवी, तर मला आणि बानूला दोघींनाही. आख्यानाचा घाटच त्यासाठी घातला आहे. होय, तुला आणि बानूला. आणि तुला तर हे समजलेच आहे की तुझे आणि बानूचे गतजन्मीचे नाते होते. हो, मला यांनी हे सांगितले होते. पण 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 काय माणसा? पण देवी, मला आत्ता ह्या क्षणी माझ्या आणि तिच्या मूळ रूपाच्या प्रश्नापेक्षा प्रधानजी आणि लक्ष्मीदेवींबद्दलचा प्रश्न जास्त महत्त्वाचा वाटतो. म्हाळसा, ते कुणी सामान्य नाही हे तर तुला आता ठाऊकच आहे. मात्र त्यांचा ह्यांच्याशी काय संबंध आहे, काय ऋणानुबंध आहेत, तू याचा शोध घेण्याचा प्रयत्न करते आहेस. त्याखेरीज मी एवढी अस्वस्थ झाले नसते. निश्चितच त्यांचे आणि माझे काहीतरी ऋणानुबंध असतील. पण माझ्यापासून काहीतरी लपवलं जात आहे ही जाणीव मला असह्य होते आहे. आणि तेही लक्ष्मी देवी आणि प्रधानजींच्या निगडीत असलेली. देवी का कुणास ठाऊक, पण त्यांच्याशी बोलताना मला त्यांच्यापासून काहीही लपवून ठेवावंसं वाटत नाही. मी त्यांना कधीही दुखावलेलं नाही. ते माझे बंधू आहेत. समुद्र मंथनाचे आख्यान सुरू होण्याआधी यांनी मला सांगितले होते की ही कथा तुझ्या रूपाशी निगडीत आहे. पण मला अजून त्याबद्दल काहीही कळलेलं नाही. पण का कुणास ठाऊक, या आख्यानाचे श्रवण करत असताना मी तिथेच आहे असे मला वाटते. पण मला मी कुठेही दिसत नाही. मला माझे रूप कुठेही दिसत नाही. पण मला असं जाणवतं की माझ्या डोळ्यांनी मी हे सारं पाहिलं आहे. पण हा विचार करत असताना त्या क्षणी माझ्या मनात हा देखील विचार येतो की बानूला तर याबद्दल काही ठाऊक नसेल ना. म्हाळसा, तू या सगळ्याचा जितका बानूच्या दृष्टीने विचार करशील तितकं सत्य तुझ्यापासून आणखी दूर जाईल. तुला जर असं वाटत असेल की त्यावेळी त्या क्षणी तू तिथेच होतीस, तर मी तुला सांगते म्हाळसा की होय, तू तिथेच होतीस. होय म्हाळसा, मात्र अंशतः. आणि ते काय आहे हे तुझे तुलाच शोधायचे आहे.